तर भुयारी मेट्रोला भरपूर प्रतिसाद मिळतोय। आतापर्यंत सुमारे 3 लाख प्रवाशांनी प्रवास केलेला आहे। भुयारी मेट्रोमध्ये मोबाईल नेटवर्क नसल्याने प्रवाशांनी तक्रार सुद्धा केली आहे। प्रवाशांची ही तक्रार कायम आहे। आपण सध्या कफ परेड या मेट्रो स्थानकावर आहोत। आपण पाठीमागे पाहू शकता मेट्रो कफ परेड स्थानकाचा बोर्ड या ठिकाणी लावण्यात आला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता कफ परेड ते RAJVLR जाणारा हा संपूर्ण मॅप जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। भूमिगत मेट्रोच्या दिशेने जाताना आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचे सूचना फलक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। तर नो स्मोकिंग असेल किंवा थुंकण्यास मनाई आहे, चाकू सुरी किंवा श्वानांना सुद्धा या ठिकाणी परवानगी नसल्याचं या ठिकाणी सूचना आपल्याला देण्यात आल्याचं पाहायला मिळतात। सर्वात पहिलं तुम्ही आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला कफ परेड ते RAJVLR जाणारा मार्गाचा भाडे किती आहेत याचा प्रवासी भाडे व नियमावलीचा बोर्ड जो होता या ठिकाणी लावलेला पाहायला मिळतोय। या ठिकाणी ऑनलाईन मशीन आहे, ऑनलाईन पद्धतीने तिकीट काढण्याची, तर त्यासोबत दुसरीकडे कॅश काउंटर आहे। त्याचसोबत पॅसेंजरची संख्या किती आहे 1 ते 6 पर्यंत तुम्ही 6 तिकीट या ठिकाणी एका वेळी काढू शकता। तर आपण सध्या 2 तिकीट काढणार आहोत, मी आणि माझ्या कॅमेरा पर्सनची। कफ परेड त्यासोबत SBI विधान भवन असेल किंवा LIC चर्चगेट मेट्रो, LIC हुतात्मा चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन, त्यासोबत काळबादेवी, गिरगाव, ग्रँड रोड मेट्रो स्टेशन, जगन्नाथ शंकर शेट्टे मार्ग, त्यासोबत महालक्ष्मी मेट्रो असेल किंवा विज्ञान केंद्र, आचार्य आचरे चौक, वरळी ICC लिंबाड, त्यासोबत दादर मेट्रो, शीतलादेवी मंदिर, धारावी, अशा सर्व स्टेशनची नावं या ठिकाणी आहेत। तर आपण पाहतो या ठिकाणी आता RAJVLRला जाणारी ट्रेन सुद्धा या ठिकाणी आल्याची पाहायला मिळते। ही पाहू शकता, ही ट्रेन आहे संपूर्ण मेट्रो, ही ट्रेन पाहू शकता। आता हिचे डोर्स जे आहेत हे काचेचे आहेत, हे ऑटोमॅटिक ओपन होतील। कुठून आलात तुम्ही, आज प्रवास करतायत, काय सांगाल? मी कफेडला राहतो, आंबेडकर नगरला, आणि माझा पहिलाच प्रवास आहे। आपण जर या ट्रेनची माहिती जर जाणून घेतली तर साधारण सकाळी 5:55 पहिली ट्रेन जी आहे ते या दोन्ही बाजूला सुरू होते। त्यानंतर शेवटची ट्रेन ही रात्री 10:30 वाजताची आहे। सकाळचे चाकरमानी असतील, कामाला जाणारे असतील, हे सर्व प्रवास जे यांनी करत असतात। आपण पाहू शकतो या ठिकाणी सुद्धा काही आहेत। मेट्रो जे तुम्ही स्वतः कर्मचाऱ्यांनी मेट्रोतून प्रवास करताय, कसं वाटतंय मेट्रोचा प्रवास? कारण की साधारणतः रोडवरनं जाताना आपल्याला बरेच ट्रॅफिकला सामोरे जावं लागतं। चांगलं वाटतंय, पहिल्यापेक्षा तरी ट्रॅफिकमधून वगैरे जाण्यापेक्षा हे बेटर वाटतं आम्हाला असं जाणं येणं। मैं BKC जा रही हूँ। आई थिंक बहुत फास्ट है, मैं पहले भी आ चुकी हूँ और ट्रैफिक से तो बहुत बेहतर है और बहुत क्लीन है। काय सांगाल, कुठून आलाय तुम्ही, कुठे चाललाय? मी कफरेडहून आलोय, इथेच राहतो। कफ परेडलाच राहिलात? हां, कफरेडच आहे। आता कुठे चाललाय? तर CSTला चाललोय। बरं, स्टेशनला जाणारा कफ परेड ते स्टेशनचा मार्ग हा किती कठीणाईमध्ये होता यापूर्वी आणि आता कसा आहे? कठीण खूपच होता, कारण मी नेहमी बसने प्रवास करायचो, मला अर्धा तास ते पाऊण तास लागायचा। परंतु आता या मेट्रोने प्रवास करताना फक्त मी 5 मिनटात CST पोहोचते। एंड मुझे BKC जाना है। आई बिलीव ये मेट्रो जो बना है बहुत अच्छा है हमारे लिए, क्योंकि पहले हमें चर्चगेट स्टेशन पे उतर के हमें कफरेड के लिए बहुत टाइम लगता था, क्योंकि मेन प्रॉब्लम होता था वेटिंग टाइम, जो हमको बस के लिए, टैक्सी के लिए वेट करना पड़ता था। इन पीक आवर्स बेसिकली वहाँ पे इतना रश होता था ना, हमें कम से कम हमारा जस्ट वहाँ मतलब नॉर्मली 10 मिनट लगता है हमें पहुँचने के लिए, बट हमारा आधे से 1 घंटा चला जाता था। या ट्रेनमुळे 30 ते 40 मिनिटात होणारा प्रवास हा कफ परेड ते स्टेशनपर्यंतचा अवघे 5 मिनिटांमध्ये पूर्ण होतोय असं लोक सुद्धा सांगतात। आपण प्रत्येक स्टेशन सुद्धा पाहू शकता की कशा पद्धतीनं या ठिकाणी लोक जे आहेत ते येतात, बाहेर पडतात आणि पुन्हा आपल्या प्रवासासाठी सुरू होतात। आपण पाहू शकता संपूर्ण स्थानक आहे। इससे पहले कार से जाते थे BKC? हाँ, मैं गाड़ी में जाता था, 1 घंटा लगता था, ट्रैफिक जैम होता था। अभी डोर टू डोर आधे घंटे में पहुंच जाएगा। या ठिकाणी ताई आल्या आहेत, आपण यांच्याशी बोलूयात। Day 1 पासून तुम्ही ट्रॅव्हल करताय, यापूर्वी तुमचा प्रवास कसा होता? म्हणजे रेल्वेनी होता, तिथे मरीन लाईन्स आणि चर्नी रोडला तर अजिबातच एलिव्हेटर नाही आहे। या साईडला 1 नंबरला जायला खूप इनकन्व्हिनियंट आहे, खूपच चालायला लागतं, त्यामुळे हे खूप जास्ती कन्व्हिनियंट वाटतंय। टॅक्सीपेक्षा स्वस्त आहे, एसीतनं जातो, खूप चांगलं वाटतंय। भविष्यात मेट्रोचा काय फायदा होऊ शकतो? मेट्रोचा खूप फायदा होऊ शकतो। एक तर टाइम वाचतोय आणि आपला जो प्रवास आहे तो फार सुखी होतो। बहुत सारे इंडियंस मेट्रो से ट्रैवल कर रहे हैं, मेट्रो कैसी लगी? मेट्रो बहुत अच्छी है यार। आप कहाँ से ट्रैवल कर रहे हैं? कंट्री प्रोग्रेस कर रहा है, CST से आ रहा हूँ। काकी कुठून आला तुम्ही आणि कुठे चाललाय? सिद्धिविनायक। यापूर्वी कसा प्रवास करायचा? बसने करायचो, बसला ट्रॅफिक वगैरे भरपूर होती, तरी पण कसं आहे एवढं वर्ष बसने प्रवास केला त्यालाही नाकारता येत नाही। क्या बताओगे, कैसे ट्रेन है? अच्छा है, सबसे अच्छा है। अभी जाने आने के लिए भी बहुत अच्छा लगता है। फिर बस से अच्छा ये अच्छा है।
इसके लिए और हम लोग अभी वो भी इतना आसान कर रहा है, अभी मैडम लोग का डांट भी न खाना पड़ेगा। तर आपण पाहिलं तर प्रामुख्याने पुढे शीतलादेवी मंदिर असेल, सिद्धिविनायक मंदिर असेल, महालक्ष्मी मंदिर असेल, असे देवस्थानांच्या ठिकाणी सुद्धा मेट्रो स्थानक जे आहे ते पोहोचलंय. ऑफिसच्या समोरच आहे स्टेशन. ऑफिसच्या बाहेर गेलं तर मेट्रो स्टेशन, येताना विटीला 5 मिनिटं वॉक इन. आपला शेवटचा जो बाहेर जाणारा टप्पा आहे हो पूर्ण होणार. आपण सध्या आता या एक्झिटच्या या स्कॅनरपर्यंत जात आहोत. इथे तिकीट दाखवून ही तिकीट स्कॅन करून आपण संपूर्णपणे बाहेर जाणार. हा प्रवास जो आहे तो सुखात आणि जलद होत असल्याच्या प्रतिक्रिया जे आहेत ते या सर्वच प्रवाशांकडनं देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.